खंडणीखोर आणि चंदन चोर पोलिसांना सेवेतून कायमचं बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी मालेगाव सार्वजनिक नागरी सुविधा समिती रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। व्यापाऱ्यांकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागणारे खरतर आणि छाव्यात खरतर जप्त केलेले जे चंदन चोरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून कायमचं बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी मालेगाव शहरातील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले। गेल्या अनेक काळापासून पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचा जर वचक राहिला असता तर अशा प्रकारे चोऱ्या करण्याचा धाडस कोणत्याही अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने केलं नसतं। राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मान्य तसेच गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असून या संदर्भात तात्काळ कारवाई झाली पाहिजे। IPS अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती करावी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून। आणि त्याचबरोबर गेल्या काळापासून आम्ही मागणी करत आहोत, अनेक वर्षापासून आमच्या सर्व संघटनांची मागणी आहे की मालेगावला पोलीस आयुक्तालय निर्माण करावं, ते देखील या ठिकाणी झालं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।